ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव। देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा, महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक फोंडला असे नानाविध खेळ, तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा आजचा 7वा दिवस। आजचा 7वा दिवस होता तो देवीच्या अंबामातेच्या रूपाचा। 7व्या दिवशी देवीला अंबामातेच्या रूपामध्ये सजवण्यात आलं होतं आणि या रूपामध्ये आज असंख्य भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। दरवर्षीप्रमाणे विविध प्रकारचे कार्यक्रम या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतात। अशाच प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तो फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा। लहान मुलांपासून तर अनेक मोठी माणसं देखील या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी या उत्सवामध्ये फॅन्सी ड्रेससह गरब्याचा आनंद लुटला। अनेक नामवंत मंडळींनी आज देखील या उत्सवाला भेट दिली। त्यामध्ये ख्यातनाम अभिनेते श्री सतीश पुळेकर, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक श्री प्रकाश पेंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला आज भेट दिली। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मराठी चित्रपटसृष्टीतले मान्यवर कलावंत सतीशजी पुळेकर आत्ता आलेले आहेत। सर, दरवर्षीप्रमाणे आमच्याकडनं तुमचं स्वागत, काय सांगाल? काय इकडे आल्यानंतर घरी आल्यासारखं वाटतं, माहेरी आल्यासारखं वाटतं आणि खूप आनंद होतो। शिवाय देवीकडे पाहिल्यानंतर इतकं ग्रेट वाटतं की खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं। आणि म्हणजे नेहमी ही देवी नवसाला पावते असंही म्हटलं जातं। मला असं वाटतं की माझी बायको, आम्ही दोघंजणं आलेलो आहोत इकडे आणि दरवर्षीच येतो आणि आम्हाला जे आत्ता जे वाटतंय तेच मागच्या वर्षी वाटत होतं, तेच त्याच्या आदल्या वर्षी वाटत होतं। तर त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत नेहमी आम्ही इथे दोघंजणं येत राहणार आणि त्या देवीचा आशीर्वाद घेत राहणार, आमच्या मित्रांना भेटणार आम्ही, हे असंच चालू राहणार आहे। सतीश पुळेकर आम्हाला आता कुठल्या कुठल्या फिल्म्समध्ये दिसत आहेत, कुठल्या कुठल्या सिरियलमध्ये दिसत आहेत? नाही, सिरियल तर मी करणं सोडून दिलेलं आहे, 5-7 वर्ष झालेली आहेत। माझी शेवटची सिरियल होती तुझं विणं सख्या रे नावाची, पण ते मी सोडून दिलं, मला ते नाही जमत किंवा ते आय डोंट नो समहाऊ ट्युनिंग नाही होत। पण आता माझा एक TTMA म्हणजे तुझं तू माझं मी नावाचा एक सिनेमा येतो आहे, एक अभ्रान नावाचा सिनेमा येतो आहे, त्याच्यानंतर एक प्रेम संकट नावाचा सिनेमा येतो आहे आणि 1-2 सिनेमाच्या ते शूटिंग सुरू होतील आता, कारण पावसामुळे सगळं थांबलं होतं इतक्या दिवसाच्या पावसामुळे, पण आता हे सगळं सुरू होईल। शिवाय माझं नाटक चालू आहे आईचा ब बाईचा। मी आवर्जून सांगेन हे नाटक तुम्ही खरंच पाहायला या। बायकांच्या 3 पिढ्यांमधलं हे नाटक आहे आणि खूप सुंदर नाटक आहे। त्यातले कलाकार असे सुहास जोशी, जयंत सावरकर, मी, स्वाती चिटणीस, कादंबरी कदम आणि आशुतोष गोखले आणि अप्रतिम नाटक आहे ते आईचा ब बाईचा। तुम्ही पाहायला या, आवर्जून पहा। आमच्या या उत्सवामध्ये भाईंच्या उत्सवामध्ये तुम्ही इथे आलात आणि देवीचं दर्शन घेतलं, त्याबद्दल आपलं
थँक्यू व्हेरी मच. मी दरवर्षी म्हणजे आज 25 वर्ष झाली इथे येतो आणि उत्सव पहिल्यापासून जसा आहे उत्सव साजरा त्याचप्रमाणे हा उत्सव साजरा होतो सुधाबाईचा देवीचा. नियोजनाच्या बाबतीत सुधा चव्हाणचं कोणी हात पकडू शकत नाही. म्हणजे आपण नियोजन जसं आहे पहिल्यापासून बघतो त्याचप्रमाणे नियोजन आहे, त्याचप्रमाणे लोकांचा उत्सव आहे, त्याचप्रमाणे लोकांची गर्दी आहे, त्याचप्रमाणे सर्व लोक पाहुणे बिवणे सर्व येतात. नेहमीप्रमाणे अनेक मान्यवर या उत्सवाला भेट देत असतात. अशाच काही सेलिब्रिटींच्या या छोट्या छोट्या प्रतिक्रिया. यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है. सारे भक्तों की जो भी श्रद्धा है सब काफ़ी उनके उत्साह और उमंग लग रही है. सब काफ़ी लोग बहुत ही मनोरंजन के साथ डांडिया का लाभ उठा रहे हैं और माँ का दर्शन कर रहे हैं. यहाँ के आके बहुत अच्छा लगा. या सार्वजनिक नवरात्र उत्सव हा 30वा वर्ष हे आहे आणि मी सुधाकर चव्हाण जे माननीय सुधाकरभाई चव्हाण जे आहेत त्यांचा मी गेली 27 वर्ष मित्र म्हणून इकडे आहे आणि हा जो उत्सव आहे हा मी गेली 27 वर्ष अटेंड करतो आहे. या उत्सवामध्ये येण्यासाठी आम्हाला एवढी आतुरता असते कारण येथील असलेली शिस्त, येथे असलेला प्रत्येकाला मिळणारा रिस्पेक्ट आणि जेवढे काही कलाकार येतात ते कलाकार म्हणून इकडे येत नाहीत तर एक मित्र म्हणून या नात्याने इकडे येतात आणि एवढी मजा करतात, एवढी धमाल करतात की आम्ही दरवर्षी ज्यावेळी 9-10 दिवस पूर्ण झाले की पुन्हा आम्ही पुढच्या वर्षी कधी एकदा नवरात्र उत्सव येतो असं होतं आहे. कारण एका बाजूला गरबा चालू आहे, एका बाजूला सर्व मित्र आम्ही एकमेकांना भेटतो आणि ज्या पद्धतीने इकडचा उत्साह आहे हा उत्साह बघून आम्हाला म्हणजे अक्षरशः खूप बरं वाटतं. आणि मला नाही वाटत की असा म्हणजे हजारो लोक पण एकत्र असले तरी हा एक घरगुती उत्साह असं वाटतं. हे घरगुती म्हणजे सर्वांचं घरचं कार्य आहे अशा पद्धतीने सर्व वावरत असतात इकडे. असं कधीच वाटत नाही की कुठल्या तरी एका नगरसेवकाचा आहे आणि लोक आलेत असं कधीच वाटत नाही. या सर्वांचा मिळून हा नवरात्र उत्सव आहे असं वाटतं आणि त्यामुळे या उत्साहाला एक उदाहरण येतं. गेले अनेक वर्ष या नवरात्र उत्सवाबद्दल मी त्यांच्याकडून ऐकत होतो. यावर्षी इथे येण्याचा योग आलेला आहे. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हा नवरात्र उत्सव साजरा होताना मी पाहतो आहे. गरबा, अनेक नाट्य कलावंत, सिने कलावंत इथे येऊन आपली हजेरी लावतात दरवर्षी. हे ऐकलं होतं, आज ते याची देही याची डोळा पाहिलं, अंबामातेचं दर्शन घेतलं आणि भाईंच्या हस्ते हे कार्य 30 वर्ष चाललं आहे सुधाकरभाई चव्हाण यांच्या हस्ते. तर त्यांच्या हस्ते अशीच लोकांची सेवा घडो, असेच उपक्रम नवे नवे त्यांच्या हस्ते होत, हीच आईच्या चरणी माझी प्रार्थना. हा संपूर्ण उत्सव मोठा करण्यासाठी, हा संपूर्ण उत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचे हात लागत असतात. अशाच काही कार्यकर्त्यांशी आम्ही बातचीत केली. शिवाजीनगरच्या या उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. अनेक मंडळी याच्यामध्ये काम करत असतात. मला सांगा, किती वर्षापासून या उत्सवावर तुम्ही जोडले गेले आहात? या उत्सवाला आम्ही गेली 30 वर्ष भेट देत आहोत. आम्ही लहान असल्यापासून हा उत्सव आमच्या समोर चांगल्या प्रकारे साजरा होतो. एकंदरीतच काय सांगाल या उत्सवाबद्दल, तुमच्या भावना काय? ह्या सगळ्या उत्सवामध्ये सामाजिक दृष्ट्या सगळ्याच गोष्टीमध्ये हा उत्सव खूप चांगला आहे. सगळ्या लहान मुलं थोरांना घेऊन चालणारा उत्सव आहे आणि सामाजिक दृष्ट्या चांगलं समाजकारण करणारा हा उत्सव आहे. तुमचा रोल काय असतो या उत्सवामध्ये? आम्ही या उत्सवामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो. कुठल्या हायलाय करत नाही, लाजत नाही. सगळ्या प्रकारची कामं आम्ही सगळे मिळून एकत्रितरित्या सुधाभाईंच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. तुम्ही काय सांगाल, तुमचा काय रोल असतो? हे जे यांनी सांगितलं तेच आम्ही कार्यकर्ते आहोत. जे भाई सांगतात ते आम्ही करतो. ओव्हरऑलच हा उत्सव खूप मोठा होत गेलेला आहे. महाराष्ट्रभरामध्ये याची ख्याती आहे. या उत्सवामध्ये तुम्ही एक प्रमुख कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? काय नाही, आणखीन हा उत्सव आणखीन मोठा हो. जसे भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करतो आणि आणखीन हा मोठा तसाच उत्सव मोठा होऊन जाऊ दे आणखीन. मामा, तुम्ही सांगा, खूप लगबग असते तुमची या संपूर्ण उत्सवामध्ये, काय सांगाल? कधीपासून तुम्ही जोडले गेलेले आहात? मी गेले 25 वर्ष म्हणजे भाईंबरोबर आहे. म्हणजे भाईंच्याच माध्यमातून या देवीचं जे काय होतं त्याच्यात आमचा खारीचा वाटा आहे. जे काही भक्त येतात त्यांची कशी त्यांना तकलीफ होऊ नये ह्या दृष्टीनं आम्ही तटस्थ असतो. म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावं आणि त्यांना काही त्रास न होता एकदम. आणि खरोखर आमची देवी एवढी जागरूक आहे, म्हणजे देवीचं एवढं सत्व आहे की ती सर्व भक्तांना पावते, त्यांची मनोकामना पूर्ण होते. तुमची मनोकामना पूर्ण झाली काय? हा, माझी तर झालेली आहे सर्व. खरोखर काय झाली? हा, मला म्हणजे नोकरी नव्हती, नोकरी लागली, रूम नव्हता, रूम पण दिली आणि आज माझी मुलं बाळं सर्व देवीच्या आणि भाईंच्या कृपेने सुखी आहेत. हा, व्यवस्थित आहोत सगळे. तर या सगळ्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या. हे सगळे कार्यकर्ते 25-30 वर्ष
या संपूर्ण उत्सवाबरोबर जोडले गेले आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण उत्सव आज एवढा मोठ्या भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्याशी बोलत. धन्यवाद. धन्यवाद. शिवाजीनगरच्या गरब्याचा आजचा उत्साह हा प्रचंड होता. शुक्रवार, उद्याची सुट्टी, त्यामुळे मोठ्या संख्येने आज गरबाप्रेमी नागरिक या ठिकाणी एकत्रित जमा झाले होते आणि वाद्यांच्या तालावर ते या ठिकाणी अक्षरशः थिरकत होते. तर मंडळी, शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवाचं हे यूट्यूब चॅनल आपल्याला कसं वाटतंय आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव. देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा. महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक भोंडला असे नानाविध खेळ. तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण.
शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव